पानसपे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा उपाध्यक्ष, फाउंडर मेंबर आहे। पूर्वापासून आम्ही या ना त्या कारणाने समाजाच्या उपयोगी कामं आम्ही करत होतो। आता हे मेडिकल कॅम्प ही एक मोठी गोष्ट आहे। आजच्या गोष्टीला इथे लोकांना आर्थिक सुबत्ता नाही आहे आणि मेडिकल एक्सपेन्सेस फार वाढलेले आहेत। त्याच्यामुळे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टसारखे लोक इथे येऊन लोकांना मोफत ट्रीटमेंट आणि सगळ्या गोष्टी पुरवतात। मोठी मोठी हॉस्पिटल याला अटॅच आहेत। त्या हॉस्पिटलनी आम्हाला केवळ गणपतीच्यासाठी म्हणून हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट देतात आणि याच्यामध्ये खूप लोकांचा भरपूर फायदा मिळतो आणि जनमानसात दगडूशेठ हलवाई गणपती हा नुसता धार्मिक नसून सामाजिक कार्याचा मोठा मेरुमणी आहे असं वाटतं। मी महाराष्ट्र गोसेवा आयोग, महा एन-जी-ओ फेडरेशन जे माझं एन-जी-ओ फेडरेशन आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंग या तिघांच्या माध्यमातून दगडूशेठ हलवाई मंदिर ट्रस्ट याच्याशी जुडलेलो आहे अनेक वर्षापासून आणि त्यांचे विविध उपक्रम मी नेहमी बघत असतो। आज आपण बघतोय या 4 दिवसाच्या हिंदू आध्यात्मिक सेवा संस्था याच्यामध्ये म्हणजे मला असं बोललं नाही पाहिजे पण सगळ्यात जास्त गर्दी इथे हेल्थ चेकअप असेल, बाकीच्या गोष्टी असतील, इतका चांगला रिस्पॉन्स इथे मिळतो आणि ह्यांना बरोबर ती नाडी सापडलेली असते की आपल्याला नेमकं काय करायचं असतं। आपण बघितले दगडूशेठ हलवाई मंदिराचे वेगवेगळे उपक्रम मी नेहमी बघतो, एकदम समाजाला फायदेशीर असे उपक्रम ते नेहमी राबवतात आणि खूप विश्वास जर कुठल्या ट्रस्टवर असेल तर तो सगळ्यांचा विश्वास हा दगडूशेठवर खूप जास्त आहे। मी त्यांचं हॉस्पिटलमधलं किचनसुद्धा बघितलेलं आहे, ससून हॉस्पिटलमधलं। आत्ताच महाराष्ट्र गोसेवा आयोगाने विनंती केल्यावर त्यांनी आता गोशाळा सुरू करायचं ठरवलेलं आहे। 5 एकर जागा त्यांनी घेतलीसुद्धा आहे। तर अशा विविध उपक्रमांमध्ये नेहमी अग्रेसर असणारे असं दगडूशेठ हलवाई ट्रस्ट, त्यांची मेडिकल टीम, त्यांचे परदेशी जे आहेत त्यांच्या लीडरशिपमध्ये सगळं होतं आणि मला असं वाटतं की आजच्या या 4 दिवसाच्या संमेलनामध्ये जर काही वेगळं पण असेल तर ते मंदिराचं एक पूर्ण स्टॉल आणि ह्या इथली सेवा आणि असंच आशीर्वाद बाप्पांचे सगळ्यांना लाभू दे आणि असंच प्रगती होऊ दे। आता आपण ज्या पद्धतीने हिंदुत्वाकडे चाललेलो आहे याच्यामध्ये खूप मोठा रोल या 4 दिवसाच्या शिबिराचा आहे। खूप खूप धन्यवाद, थँक्यू। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने पुणे शहरामध्ये 19 ते 22 डिसेंबर 2024 दरम्यान हिंदू सेवा महोत्सव ह्या महोत्सवाच्या अंतर्गत जे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक गरजूंनी आपला सहभाग नोंदवला। एकूण ह्या संपूर्ण शिबिरामध्ये जवळजवळ 13 ते 14 हजार रुग्णांनी ह्याच्यामध्ये भाग घेतला आणि विविध वैद्यकीय सुविधांचा हा लाभ घेतला। त्याच्यामध्ये प्रामुख्याने मोफत रक्त तपासणी ही जवळजवळ 5,000 रुग्णांनी केली, मोफत हृदय आजार तपासणी ही जवळजवळ 400 रुग्णांनी केली, मोफत ॲक्युप्रेशर तपासणी ही जवळजवळ 4,000 रुग्णांनी केली, मोफत कृत्रिम अवयव हे 100 रुग्णांनी याचा लाभ घेतला, मोफत नेत्र शस्त्रक्रिया कॅटरॅक्टची ऑपरेशन्स ही जवळजवळ 350 झाली, मोफत ENT शस्त्रक्रिया ह्या जवळजवळ 60 ते 70 झाल्या। श्रवण यंत्राचं वाटप याला सर्वात जास्त गर्दी होती, जवळजवळ 1000 रुग्णांनी श्रवण यंत्राचा मशीनचा लाभ घेतला, त्यांना ते मोफत मिळाले। अशा प्रकारे एकूण जवळजवळ 13 ते 14 हजार रुग्णांनी ह्या शिबिरामध्ये विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला आणि ह्या सुविधा इथनं पुढे देखील दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने या अव्याहतपणे रुग्णांच्या सेवेकरता या उपलब्ध असतील। ट्रस्टच्या गणपती भवन या कार्यालयामध्ये आमच्या वैद्यकीय सुविधेचे जे व्यवस्थापक आहेत राजेंद्रजी परदेशी यांच्याशी आपण संपर्क केलात तर आपल्याला कोणत्याही प्रकारची वैद्यकीय सेवा ही तत्परतेने मिळू शकेल। कृपया गरजूंनी लाभ घ्यावा। धन्यवाद। जय गणेश।